घेतला प्राण तो गेला पंचन येडकामध्ये गेला पंचन माझा आवाज आहे ना मॉनिटर मध्ये धडक मारिली नारदा केला रावणा चिरला दुर्योधना 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 मारिली गदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण घेतला प्राण घेतला प्राण तो गेला पंचन देव जीव साधू तिघी येतात ते काही आमदार खासदाराची यादी नाही देहाची भूक देहाचा लाड देहाचं कौतुक काही काळ करायची इच्छा झाली धडकच मारली ना म्हणून याचा लाड करू नका हा संप्रदाय याला त्रास देणारा संप्रदाय एकादशी देहाचा दंड सोमवार व्रत देहाचा दंड आहे नवरात्रीचं व्रत असेल देहाचा दंड आहे तो याला जास्त देऊ नका खुराक हा त्रास देईल पुढं याला दंड द्या याला दंड दिल्यावर देवही कृपा करतो आणि व्यवहारही चांगला चालतो माणसाचा परमार्थही संसारही आज ही लोक देहाला दंड देतात कमी जेवतात त्यांचं आरोग्य पहा यांनी याची काळजीच केली नाही घागर खाली झाली का भरली घागर खाली झाली का भरली आता खाली तर ठेव होता नाही घाली दिवशी ती आमच्या गावात एक बाई 1.5 क्विंटलची सांगा कोणतं काम सांगतं त्या बाईला आता 1.5 क्विंटल तिच्या घरी चोर आला चोरा सगळं चोर चढत होता येणार तुम्ही गप्पा बावल्या नाही घडलं तरी चालेल पण टाळ वाजवलं लक्ष देऊन उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप हुजूर लावण्या तुकवायवडी खेपा तुकवायवडी खेपा हुजूर लावण्या हुजूर लावण्या तुकवायवडी खेपा तुकवायवडी खेपा हुजूर लावण्या तुकवायवडी खेपा तुकवायवडी खेपा उठा 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 किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप उठा उठा किती माय बाप कैसे लागली से झोप आवाज दिलो उठा उठा वा तुम्ही टाळ्या वाजवताय म्हणजे तुम्हाला चाल आवडली परवा गाता गाता विठ्ठल महाराज अक्षय महाराज गाडीत चाल सुचली उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप हुजूर जावनिया चुकवा एवढी खेपा चुकवा एवढी खेपा उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप
उठा उठा कीजी माय बाप काहीच लागली झोप. काय झोपा काढताय काहीचे प्राप्तीचे वेळे नदय वादळेपणाचे डोळे की असं ते आपुले डोळे आपण झाकी. तुकोबारे ज्ञानोबारांचं वचन आहे. महाराजांचं एक वचन आहे. मागुता हाची जन्म पावसी हो गेले सुख दुःख जाणशी हे तो न घडेले सायाशी कारे अंध होशी जाणून या बरोबर लक्ष 84 न सुखे फेरा. अरे बाबा ऐक हे चुकणार नाही तुला. एकदा संधी याला ओझा कर मग पुढं चाल. जीवाला सुख होईल. देहाला जरी त्रास झाला तरी जीवाला सुख येईल. आपला काळ जातोय पण देहाला सुख मिळवून याच्या नादात. परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो. आनंद आहे की तिथं देह विसरून जा आणि सुख मिळवून घ्या. पण या गोष्टी करता महाराज म्हटले तुम्ही त्वरा करा, घाई करा. घाई करून काय करा हा काळ चिंतनात घालवा. अभंगाचं दुसरं चरण
विठ्ठल महाराज, आदरणीय अक्षय महाराज, आदरणीय सोमवंशी महाराज, आदरणीय विठ्ठल महाराज, गणेश महाराज.